जयपूरमध्ये एक असा महाल आहे ना की जिथे फक्त एक दिवा लावला तरी संपूर्ण खोली तारकांसारखी चमकते. सो हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर जयगड किल्ल्यावरून आम्ही थेट आमिर फोर्टच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि तिथेच आम्हाला एक राजस्थानी काका पारंपरिक वाद्य वापरून लोकगीत गाताना भेटले आणि त्या वातावरणात ते गाणं खरंच खूप खास वाटत होतं. त्या सुंदर स्वागतानंतर आम्ही आत किल्ला एक्सप्लोर करायला सुरुवात केली आणि तिथल्या लोकल गाईडकडनं आम्हाला माहिती मिळाली की हा किल्ला 16व्या शतकात राजा मानसिंग यांनी बांधायला सुरुवात केली आणि नंतर राजा जयसिंग यांनी त्यांचा विस्तार केला. आणि असं सांगितलं जातं की राजाच्या अनेक राण्या होत्या, त्यामुळे प्रत्येक राणीसाठी वेगळा महाल आणि खासगी खोल्या बनवल्या होत्या आणि ह्या खोल्यांना ना सिक्रेट पॅसेजेसने जोडलं गेलेलं, जेणेकरून राजाला कोणालाही न कळता एका भागातून दुसऱ्या भागात जाता येत होतं. स्मार्ट मूव्ह. आणि ह्या फोर्ट मधील सगळ्यात प्रसिद्ध भाग म्हणजे शीश महल. या महालात हजारो छोट्या आरशांचा वापर करण्यात आलेला आणि असं म्हणतात की फक्त एक दिवा लावला ना तरी संपूर्ण शीश महल तारकांसारखा चमकतो. आणि ह्याचं कारण म्हणजे राण्यांना ना बाहेर न जाता महालात बसूनच रात्री ताऱ्यांसारखा प्रकाश अनुभवता यावा म्हणून शीश महलची रचना करण्यात आली, असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं. या महालाची सजावट ना हिरे, सोन्याची नक्षी तसंच नैसर्गिक पानातून फळातून मिळालेल्या रंगाचा वापर करून करण्यात आलेली आहे. या महालाच्या भिंतींवरती ना वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केले, ज्याच्यातून खूप जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्यानंतर किल्ला बघून झाल्यावरती बाहेर येताना आम्हाला कठपुतलींचा छान असा डान्स पण बघायला मिळाला. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नेक्स्ट इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.